मित्रांनो, जगातील सर्वात मोठी डिजिटल आणि देशातील एक अत्यंत महत्वाचा असा उपक्रम म्हणून समजली जाणारी भारताची जनगणना 2027 ही मोहीम आता राज्यामध्ये सुद्धा सुरू केली जाते. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना पहिल्या टप्प्यामध्ये आपली स्वयंगणना करता येणार आहे. याच्या अंतर्गत नागरिकांना स्वतःचं लॉग इन करून स्वतःची कुटुंबाची सर्व माहिती भरता येणार आहे आणि याच्यानंतर HLOच्या माध्यमातून 16 मे ते 5 जून 2026 या कालावधीमध्ये त्या माहितीचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. मित्रांनो, आता याचा पहिला टप्पा हा 1 मे 2026 पासून सुरू होतोय, ज्याच्यामध्ये नागरिकांना स्वतःचं लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीनं आपली माहिती भरायची आहे. याच्यामध्ये घराची स्थिती, घराचा नंबर, याच्यानंतर गणना घर क्रमांक, घराच्या जमिनीसाठी वापरलं जाणारं साहित्य, घराच्या भिंतीसाठी वापरलेलं साहित्य, घराच्या छपरासाठी वापरलेलं साहित्य, याच्यानंतर घराच्या वापरासंबंधातील खात्री, गणना घराची स्थिती आणि याच्यामधला कुटुंब क्रमांक, ही सगळी माहिती घराच्या संदर्भात त्यात विचारली जाणार आहे. त्याच्यानंतर कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या, कुटुंब प्रमुखाचं नाव, कुटुंब प्रमुखाचं लिंग, याच्यानंतर कुटुंब प्रमुख कोणत्या प्रवर्गातील आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्ग, घराच्या मालकी हक्काची स्थिती, भाड्याचं आहे कसं आहे, त्याच्यानंतर कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या खोल्याची संख्या, त्या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्याची संख्या, ही सगळी माहिती कुटुंबाच्या माहितीच्या अंतर्गत येणार आहे. त्याच्यानंतर कुटुंबाला उपलब्ध असलेल्या सोयी, पिण्याचा पाण्याचा स्रोत काय, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत काय, प्रकाशाचा स्रोत, शौचालय आहे का, शौचालयाचा प्रकार, सांडपाण्यासाठी जोडलेली व्यवस्था, स्नानगृह, स्वयंपाकाची उपलब्धता, PNGची जोडणी, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं इंधन कोणतं आहे, या सर्व बाबी या ठिकाणी कुटुंबाच्या किचनच्या संदर्भातील विचारल्या जाणार आहेत. आणि याच्यानंतर कुटुंबानं धारण केलेली मालमत्ता, त्याच्यामध्ये रेडिओ आहे का, टेप आहे का, टीव्ही आहे का, इंटरनेट आहे का, लॅपटॉप कॉम्प्युटर आहे का, मोबाईल फोन आहे का, याच्यानंतर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, 4 व्हीलर आहे का, कुटुंबानं त्यानंतर मुख्य जे काही धान्य असेल ते सेवन केलं जाणारं कोणतं धान्य आहे, त्याच्यातील पुन्हा जे एक मोबाईल नंबर, म्हणजे पुढे कुटुंबाला त्या संपर्क करता येईल असा कुटुंब प्रमुखाचा एक मोबाईल नंबर, असे जवळजवळ 33 ते 34 प्रश्न याच्या अंतर्गत विचारले जाणार आहेत. आणि या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला स्वयंगणना करताना द्यायचे आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं व्हेरिफिकेशन जे असेल ते व्हेरिफिकेशन पुढे जे HLO येतील त्या HLOच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मित्रांनो, आता 1 मे पासून हा टप्पा सुरू होईल आणि हा टप्पा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अचूक ही माहिती कशी भरायची हे सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.